वेलकम बॅक एव्हरीवन. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MPSCने ग्रुप बी आणि सीच्या मेन्समध्ये बरेचसे चेंजेस जे आहेत तर ते केले आहे. ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान जो घटक होता हा सुरुवातीला प्रिलिमपुरता मर्यादित होता, परंतु आता मेन्समध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार. प्रिलिममध्ये सामान्य विज्ञानावर 15 क्वेश्चन्स येत होते, तर मेन्समध्ये किमान 10 क्वेश्चन विचारण्यात येतील. म्हणूनच सामान्य विज्ञान हा घटक जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा बनला आहे. त्याचसाठी आपण काय करतो आहे की एक नवीन सिरीज घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये आपण इयत्ता 6वी ते इयत्ता 10वी यापर्यंतचे सर्व चॅप्टर्स जे आहेत तर ते आपण इथे एकेकाने कंप्लीट करून घेऊ. हा जो चॅप्टर्सची सिरीज आहे तर ही फक्त कंबाईनची ग्रुप बी आणि सी यापुरतीच मर्यादित नाही, तर याचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला राज्यसेवेच्या एक्झाममध्ये देखील होईल. या सिरीजमध्ये आपण फक्त चॅप्टर्सच कंप्लीट करणार नाही, तर या प्रत्येक चॅप्टरवर आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, जसं की जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला आढळून येईल की बरेचसे क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधून येतात, जी स्टेट बोर्डचे टेक्स्टबुक आहे त्याच्यामधून. तर म्हणूनच आपण काय करतो आहे की या चॅप्टर्सबरोबर यापूर्वी आलेले जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण घेऊ आणि काही संभावित प्रश्न जे आहेत तर ते देखील तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता. अधिक वेळ न घालवता आपला जो पहिला टॉपिक आहे इयत्ता 6वीमधील पहिलं चॅप्टर, ज्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, जमीन व पाणी. तर सर्वप्रथम आपल्याला नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तर हे समजून घ्यावं लागेल. तर माणसाची प्रत्येक गरज जी आहे तर ती निसर्गामुळेच पूर्ण होते. निसर्गातून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आहे ज्यांचा आपण उपयोग करत असतो आणि आपली गरज भागवत असतो, बरोबर. तर सजीवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तर त्या भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे काय तर नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने 2 प्रकारचे असतात, जसं की जैविक नैसर्गिक संसाधने आणि अजैविक नैसर्गिक संसाधने. पाणी, माती, हवा, खनिजे, कोळसा यांना आपण अजैविक नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. तर जंगले, वने, पिके, वन्यजीव किंवा वन्यप्राणी इत्यादी घटकांना आपण जैविक नैसर्गिक संसाधने असे म्हणत असतो. हवा, पाणी व जमीन यांना अनुक्रमे आपण वातावरण, जलावरण व शिलावरण असे म्हणतो. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणामध्ये होतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेले जलावरण, शिलावरण आणि वातावरण याच्या भागास आपण जीवावरण असे म्हणतो. ही पृथ्वीची तिन्ही आवरणे निसर्गतः निर्माण झाली आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग हा जमीन आणि पाणी म्हणजेच जलावरण आणि शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जर का आपण विचार केला तर जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या तुलनेने जास्त आहे. जसं की या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की जलावरणाचा भाग म्हणजे पाण्याचा भाग 71% आहे, तर जमिनीचा भाग 29% आहे. तर अधिक वेळ न घालवता आता आपण या तीनही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. तर आपला पहिला घटक आहे हवा. हवेचा विचार केला, पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे वातावरण आहे तर या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड 6 प्रकारचे निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ तसेच धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. जर ही हवा नसती किंवा वातावरण नसते तर काय झाले असते. तर जी सजीवसृष्टी आपण सध्या पृथ्वीवर बघत आहे तर तशा प्रकारची सजीवसृष्टी नसती. मनुष्य नसते, प्राणी नसते, वनस्पती नसत्या. त्याचप्रमाणे वातावरणाचे जे थर आहे ज्याच्यामध्ये तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर, बाह्यांबर, तर या सर्व थरांमध्ये तपांबराचा आपल्याला माहिती आहे की एकूण वायूपैकी 80% वायू आपल्याला तपांबरामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर 19% वायू जे असतात तर ते स्थितांबरामध्ये असतात. स्थितांबरामध्येच एक ओझोनचा थर असतो. हा ओझोनचा थर पृथ्वीपासून येणारी जी अतिनील किरणे आहे तर यांना परावर्तित करतो. या अतिनील किरणांपासून आपल्याला वाचवतो, म्हणूनच याला आपण संरक्षक कवच असे देखील म्हणतो. जर पृथ्वीवर वातावरण नसते किंवा हवा नसती तर हीच सूर्याची अतिनील किरणे आपल्या पृथ्वीवर डायरेक्टली पडली असती, जी आपल्या सजीवांसाठी देखील हानिकारक आहे. आणि यामुळेच काय झालं असतं की जे आपल्याला पाण्याचा 71% भाग दिसून येतो
तर हा नाहीसा झाला असता, किंवा पृथ्वीवर पाणी, ढग नसते, पाऊस नसता आणि सोबतच महासागरांची निर्मिती देखील झाली नसती. त्याचबरोबर हवा किंवा वातावरण नसते तर आपल्याला पिन ड्रॉप सायलेन्स या पृथ्वीवर बघायला मिळाला असता. आता हे कशामुळे? जसं की आपल्याला माहिती आहे की आवाजाचा जर का विचार केला तर साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हवेमुळे आपला आवाज ऐकू येतो. जर हवाच नसती, साऊंडच्या वेव्ज ज्या आहे तर त्या ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांना माध्यमच नसते. माध्यम नाही म्हणूनच व्हॅक्यूममध्ये म्हणजेच निर्वात पोकळीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा आवाज जो आहे तर तो ऐकू येत नाही. वातावरणामुळेच जे बाहेरून येणारे मेटेरॉइड्स आहेत ते आपल्या पृथ्वीवर येत नाही. जर वातावरणच नसते तर अशा प्रकारचे जे छोटे लघुग्रह आहे किंवा मेटेरॉइड्स आहे तर यांची आपल्या पृथ्वीवर नेहमी हॅमरिंग झाली असती. तर हवेचा विचार केला तर हवेमध्ये विविध प्रकारचे वायू आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. तर हवेतील या घटकांचे प्रमाण जे आहे तर याच्यावर देखील सुरुवातीला काही क्वेश्चन्स MPSCने विचारलेले आहेत. जसं की कार्बन डायऑक्साईडचे हवेमध्ये किती प्रमाण आहे याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे, तो आपण नंतर बघूयाच. त्याचबरोबर हवेमध्ये जे असणारे विविध वायू आहे तर या विविध वायूंचा वापर देखील आपण करतो. तर या वायूंचे उपयोग याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जसं की नायट्रोजन आपल्याला माहिती आहे की हवाबंद खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी आपण नायट्रोजनचा वापर करतो. तसेच निसर्गतः प्रथिनांची निर्मिती, प्रथिनांमध्ये नायट्रोजन हा मुख्य घटक असतो. ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो. आर्गॉनचा विचार केला तर आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये आपण यूज करतो. कार्बन डायऑक्साईड अग्निशामक कांड्यांमध्ये. तर जसं की हवाबंद खाद्यपदार्थ असतील किंवा अग्निशामक कांडे असतील किंवा जाहिरात किंवा रस्त्यांवरील दिवे यांच्यामध्ये आपण निऑनचा वापर करतो. या घटकांवर यापूर्वी क्वेश्चन्स जे आहेत तर ते विचारण्यात आलेले आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी कोणता दिवस आपण जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करतो. यानंतरचा आपला घटक आहे तो म्हणजे पाणी. पाण्याचा विचार केला तर पाण्याच्या 3 अवस्था आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर पाण्याला रंग, चव किंवा वास नसतो. अनेक पदार्थ जे आहेत तर ते पाण्यामध्ये विरघळून जातात, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे देखील म्हटले जाते. प्राण्यांच्या रक्तामधील, वनस्पतींमधील रसद्रव्य असतील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी आढळून येते. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाण्याची गरज असते. अशाच प्रकारची गरज इतर सजीवांना देखील असते, म्हणूनच आपण पाण्याला जीवन असे म्हणतो. आता ह्या पाण्याची निर्मिती कशी होते तर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि याच संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याचा विचार केला तर जवळपास 97% पाणी हे आपल्याला महासागर तसेच समुद्रामध्ये आढळून येते. 2.7% पाणी हे आपल्याला बर्फ, भूगर्भ आणि इतर स्वरूपामध्ये आढळून येते. तर फक्त 0.3% एवढेच पाणी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध आहे किंवा याला आपण गोडे पाणी असे म्हणतो. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोट्या प्रकारचे तळे, झरे किंवा सरोवरे ही नैसर्गिक स्रोत जे आहे तर यांचा वापर आपण करतो. त्याचप्रमाणे कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा आपण करत असतो. याचबरोबर काही नद्यांवर बंधारे किंवा लहान मोठी धरणे आपण बांधतो. याद्वारे आपण पाण्याचा उपयोग करतो. परंतु वाढती लोकसंख्या, शेती आणि उद्योगासाठी पाण्याचा निर्बंध वापर होत आहे आणि यामुळेच हे पाणी आपल्याला कमी पडत आहे. यामुळे एक पाणी टंचाई ही गंभीर समस्या देखील निर्माण झाली आहे. म्हणूनच आपण पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यानंतरचा आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे जमीन. पृथ्वीवरील जमिनीचे निरीक्षण केले असल्यास आपल्याला असे आढळून येईल की ही जमीन आपल्याला दगड, माती,
मोठे खडक या स्वरूपांमध्ये दिसते ती सर्वत्र सपाट नाही आहे. काही ठिकाणी आपल्याला डोंगर भाग मिळतो तर काही ठिकाणी ती सपाट स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. मानवासह इतर प्रकारचे सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर प्राणी हे निवाऱ्यासाठी जमिनीमध्ये बेड करून सुद्धा राहतात. याचाच अर्थ असा की जमिनीचा वापर ही त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती करण्यासाठी, निवासासाठी, रस्त्यासाठी करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच जमीन हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला जमिनीचे थर दाखवण्यात आले आहे. जमिनीचा जो सगळ्यात वरचा थर असतो त्याला आपण कुथित मृदा असे म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये ह्युमस असे म्हटले जाते. तर ही कुथित मृदा जी आहे तर ही वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होते. ही कुथित मृदा पोषक घटक पुरवण्याचे कार्य करते. अशा प्रकारची मृदा आपल्याला दाट जंगलामध्ये आढळून येते. त्या खालोखाल आपल्याला परिपक्व मृदा आढळून येते ज्याला आपण मृदा असे म्हणतो. या मृदेमध्ये वाळू, माती, बारीक खडे यांचा समावेश असतो. परिपक्व मृदा तयार होण्यासाठी म्हणजेच 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी जवळपास हजारो वर्षे लागतात. परिपक्व मृदेच्या खाली जमिनीमध्ये माती, मूळ खडकांचे तुकडे असतात ज्याला आपण अपरिपक्व मृदा असे म्हणतो. आणखी खाली आपण गेल्यास मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढते आणि शेवटी मूळ खडक आपल्याला आढळून येतात. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक खडकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. यापासून खडे, वाळू आणि मृदेची म्हणजे मातीची निर्मिती होते. त्याचबरोबर काही सूक्ष्मजीव असतील किंवा कीटक किंवा कृमी आहे जसं की उंदीर आणि घुशींप्रमाणे जे क्रुदंत प्राणी आहे तर हे देखील मूळ खडक फोडतात आणि त्यापासून मृदेची निर्मिती आपल्याला बघायला मिळते. सोबतच जमिनीवर असणारे जे झाड आहे तर या झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया ही मंद गतीने सुरू असते. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर होण्यासाठी सुमारे हजारो वर्षे लागतात. आता या चॅप्टरमधील काही फॅक्ट्सचा आपण इथे विचार करूया. सर्वप्रथम जीवाश्म इंधन म्हणजे काय? प्राणी आणि वनस्पतींच्या अवशेषापासून जे इंधन तयार होते त्याला आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडत आली आहे. यामधूनच आपल्याला खनिज तेल या प्रकारचे जीवाश्म इंधन मिळते. खनिज तेलामध्ये आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने तसेच डांबर आणि मेण यासारखी उपयुक्त पदार्थ मिळतात. यानंतर आपण बघूया भारतीय हवामानशास्त्र संस्था. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था ही 1875 स्थापन करण्यात आली. याचे मुख्य कार्य कोणते? तर ते म्हणजे हवामानाचे निरीक्षण करणे, हवामानविषयक अंदाज देणे, त्याचबरोबर हवामान बदलविषयक संशोधन करणे, पर्जन्याचे अंदाज देणे आणि जागतिक तापमान वाढीचे निरीक्षण करण्याचे कार्य या भारतीय हवामान संस्थेद्वारे केल्या जाते. आता आपण या चॅप्टरवर विचारण्यात आलेली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करून घेऊया. पहिला जो क्वेश्चन आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 विचारण्यात आलेला. पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी काही इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवर 3 प्रकारचे आवरण आहे: वातावरण, जलावरण, शिलावरण. त्याचबरोबर सजीव आणि या तीनही आवरणापासून आपल्याला जीवावरण मिळते. तर बायोस्फिअर म्हणजे काय? तर जीवावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. जसं मी तुम्हाला सांगितलं की बायोस्फिअर किंवा जीवावरणामध्ये सजीव तसेच या तीनही आवरणांचा समावेश होतो. म्हणूनच आपल्याला योग्य जोड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या होत्या. तर बायोस्फिअरमध्ये काय येतील? वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. लिथोस्फिअर मी तुम्हाला सांगितलं शिलावरण हे जमिनीपासून तयार झाले म्हणजेच पृथ्वीच्या घन खडकांचा भाग. हायड्रोस्फिअरमध्ये जे जलावरण आहे याच्यामध्ये आपण महासागर, तळे,
समुद्र यांचा विचार केला होता आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पृथ्वीच्या सभोवताली असणारे वायूंचे आवरण. यानंतरचा क्वेश्चन आहे की वातावरणाचा किती भाग हा नत्र वायू व्यापतो. नत्र वायू म्हणजेच नायट्रोजन. मी तुम्हाला सांगितलं की हवेमधील जे विविध घटकांचे प्रमाण आहे त्याच्यामध्ये जवळपास 78% काय आहे, नायट्रोजन आहे. तर 78%चा जर का आपण 100% प्रमाणामध्ये जर का विचार केला तर ते जवळपास 4/5 भाग हा नायट्रोजनचा आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा प्रश्न आहे की जीव भूरसायन चक्रात कार्बन प्रमाण रिकामी जागा टक्के आहे. हे देखील मी तुम्हाला सांगितलं की 0.03% कार्बन जे आहे तर ते आपल्याला हवेमध्ये आढळून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. तर आपण वातावरणाचे जे थर बघितले ज्यामध्ये तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. तर यापैकी स्थितांबरामध्येच एक अजून थर असतो ज्याला आपण ओझोनचा थर असं म्हणतो, ज्याला आपण संरक्षक कवच असे देखील म्हणतो. तर या ओझोनच्या थराचा जर का विचार केला तर ओझोनचा थर जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे आहेत तर यांच्यापासून आपला बचाव करण्याचे कार्य ओझोनद्वारे किंवा या ओझोनच्या थराद्वारे केल्या जाते. परंतु वातानुकूलन यंत्रे म्हणजेच AC, रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी जे काही रासायनिक वायू आपण वापरतो ज्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड यांचा समावेश होतो. तर या वायूंमुळे आपल्या ओझोन थराचा ऱ्हास होतो. जर आपण बघितलं ऑप्शन नंबर 4 क्लोरोफ्लोरोकार्बन्स या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. त्याचबरोबर कार्बन टेट्राक्लोराईड. जर तुम्हाला या चॅप्टर्सवरील काही संभावित प्रश्न हवे असतील तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. @MPSC तहलका जर का तुम्ही टेलिग्रामवर सर्च केलं तर तुम्हाला या चॅनलची लिंक भेटेल किंवा या बारकोडला स्कॅन करून देखील तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता. धन्यवाद.